हा. नमस्कार, जय मल्हार, जय महाराष्ट्र. सर्वांचं धनगर समाज जागृती यूट्यूब चॅनल परिवाराच्या वतीने आजच्या खुली चर्चा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर्वांना कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांना विनंती आहे, कार्यक्रम जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल आपलं आणि जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत हा कार्यक्रम पोहोचवा. या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत स्टुडिओमध्ये असलेले आपले पगडे सर असतील, अमोलजी मैंदाड असतील, दिनकरजी कोळेकर असतील, सर्वांचंच या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो. आजचा कार्यक्रम आपण सुरू करण्यापूर्वी सर्वांना विनंती आहे, व्हिडिओ सेक्शन, होम सेक्शन असेल किंवा लाईव्ह सेक्शनमध्ये आपले वेगवेगळे प्रोग्राम जे आहेत चॅनलच्या मार्फत घेतलेले असतील, काही भाषणं असतील, ते सगळं ठेवलेलं आहे. ते आपण सगळ्यांनी पाहावं आणि आपला जो सध्या प्रोग्राम सुरू आहे, जो आपण पाहताय, तो जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून या विधानसभेच्या निमित्तानं समाज जागृतीचं काम, आपल्याला समाजातल्या मतदारांना जागृत करायचं काम, संघटित करायचं काम जे आहे ते आपल्याला निश्चितपणे करता येईल. जो आपला आजचा विषय आहे, जो चर्चेला ठेवलेला आहे, तो आहे आपल्या वोट बँकेसंदर्भातला. सध्याची विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आलेली आहे. या अंतिम टप्प्यामध्ये आपली जी धनगर वोट बँक आहे ती निर्णायक स्थितीमध्ये आहे का? खरोखरच आपली वोट बँक, ज्याच्यावरती आपण एवढ्या दिवसापासून मेहनत घेतोय, ती वोट बँक शाबूत आहे का? ती वोट बँक ऍक्टिव्ह आहे का? धनगर बांधव राजकीय दृष्ट्या आता मतदान करण्याच्या निर्णय प्रक्रियेकडे जात असताना ते काय विचार करतायत, कोणते मुद्दे त्यांच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, तिथल्या स्थानिक बाबी ज्या आहेत त्या कुठल्या महत्वाच्या आहेत, या सगळ्या बाबीवरती आपण मान्यवरांच्या सोबत चर्चा करणार आहोत. तसंच कुठल्या कुठल्या भागामध्ये आपले मतदार जे आहेत स्ट्रॉंग आहेत, की जिथं आपल्या सध्या महत्वाचे उमेदवार महायुती, महाविकास आघाडी किंवा वंचित असेल, रासप असेल, ओबीसी बहुजन पार्टी असेल, याच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत, आणि तिथली वोट बँक जी आहे ती काय सध्या काम करते, किंवा त्या वोट बँकेला डिस्ट्रॉय करण्यासाठी जे काही प्रयत्न सुरू आहेत विरोधकांचे, ते यशस्वी होत आहेत का? आपल्या लोकांमध्ये नेहमी फूट पाडण्याचा जो प्रयत्न केला जातो शेवटच्या क्षणी, म्हणजे 4.5 वर्ष आपण जर चांगले एकमेकांशी असतो, तर निवडणुकीच्या कालावधीमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये धनगर मतांच्या मध्ये सेंधमारी करणं किंवा फूट पाडणं, धनगर गावखेड्यावरची स्थानिक नेतृत्व आहेत, पंचायत समिती, जिल्हा परिषद लेवलची, त्यांच्यामध्ये फूट पाडणं, आणि ही मतांची जी काही बँक आहे, धनगर मत बँक जी आहे, ती सरळ सरळ फोडाफोडी करून काय करायचं, सगळ्यांच्या मधला आत्मविश्वास जो आहे मतदान करतेवेळीचा, तो संपवून टाकणं, अशा पद्धतीच्या कुटील रणनीती ज्या आहेत त्या या ठिकाणी निवडणुकीच्या कालावधीमध्ये आखल्या जातात. आणि म्हणून आज आपण हा विषय जो आहे तो विस्ताराने याच्यावरती चर्चा करणार आहोत. आणि आपल्या वोट बँकेनं या स्थितीमध्ये किती निर्णायक राहिलं पाहिजे, शेवटच्या क्षणापर्यंत कसं जागरूक राहिलं पाहिजे, काय काय केलं पाहिजे, कोणत्या कोणत्या बाबी आपण ज्या आहेत त्या काळजीपूर्वक आत्मसात केल्या पाहिजेत, या कालावधीमध्ये किती आपण सजग राहिलं पाहिजे, याविषयी आपण मान्यवरांसोबत चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत पगडे सर असतील, त्याच्यानंतर अमोलजी मैंदाड आहेत. या सर्वांचंच मी मनापासून स्वागत करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतोय. अमोलजी, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आहे ना, येतोय. तर मी हा जो आपण चर्चेला मुद्दा घेतलेला आहे, त्याच्यानुसार तुम्ही ज्या विधानसभा मतदारसंघामध्ये आहात, त्या मतदारसंघातली आपली जी वोट बँक आहे त्याची काय स्थिती आहे? ठीक आहे, मी तुम्हाला वोट बँक एक मिनिट, पगडे सर जॉईन झालेले आहेत, पहिले मी त्यांच्याकडे जातो. पगडे सर, आजच्या विषयाच्या अनुषंगाने आपण बघतोय वोट बँक जी आहे, आपण ज्या पद्धतीने सगळ्यांनी मेहनत घेतली, वोट बँक ऍक्टिव्ह झाली होती, जागृत झाली होती, वेगवेगळे विषय आरक्षणाचा असेल, समाजाचे प्रश्न असतील, त्या अनुषंगाने तयार झालेली ही काही ऍक्टिव्ह वोट बँक आहे, ती सध्या कार्यरत आहे का? सध्या ती ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे का? आणि ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये विधानसभेच्या आपली जिथं नेहमी फसवणूक होती, आपल्या वोट बँकेला डिस्ट्रॉय करण्याचं काम होतं, सध्या काय परिस्थिती आहे? जय मल्हार सर. जय मल्हार. सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी आपली वोट बँक ही 70 ते 80% संपूर्णपणे ऍक्टिव्ह आहे. एक 20% समाजातील आणि काही घटक या प्रक्रियेपासून फारच दूर असल्यामुळे
ते 20% या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असताना आजच्या या निवडणुकीतील उभे टाकलेल्या उमेदवारांना ते त्रासदायकही आहेत आणि ते या प्रक्रियेपासून दूरच आहेत अशाही पद्धतीचं काही चित्र पाहायला मिळतं. परंतु 80% समाजाची वोट बँक ही एकमुष्टपणे या ठिकाणी काम करत असताना ह्या व्यवस्थेमध्ये धनगर समाजाच्या ज्या काही नेतृत्वानी प्रस्थापित पक्षाकडून असेल, प्रस्थापित पक्षातील उमेदवार तर मोठ्या प्रमाणामध्ये अत्यंत चांगल्या परिस्थितीमध्ये आहेत, परंतु एखादा दुसरा उमेदवारच त्यामध्ये आर्थिक परिस्थितीमुळे टॉप लेवलवर त्याचं सध्या तरी कॉन्व्हिजिंग नाही, ज्याला की प्रचार म्हणतो, परंतु प्रस्थापित पक्षांनी दिलेल्या उमेदवारांपैकी 80% उमेदवार हे निश्चितपणे टॉपवर काम करत असलेले, टॉपवर असलेले आपल्याला या ठिकाणी पाहता येतात. उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल की मग जामखेड असेल किंवा माळशिरस असेल, त्याचबरोबर जत असेल, त्याचबरोबर या ठिकाणी इंदापूर असेल, अशा पद्धतीची जी प्रस्थापित पक्षांचे आपले उमेदवार आहेत ते चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी कार्यरत असलेले पाहायला मिळतात. यासोबतच बहुजन वंचित आघाडीकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उमेदवार आपले स्पर्धेमध्ये असलेले पाहायला मिळतात. त्याचबरोबर ओबीसी पक्ष संघटनेतील काही उमेदवार सुद्धा आपल्याला या स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी फाईट देत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये अपक्ष सुद्धा आपले काही उमेदवार या ठिकाणी स्पर्धेत असलेले पाहायला मिळतात, जसं की अहमदपूरचा गणेशदादा हाके साहेब आणि माजलगावचे माधवतात्या निर्मळ हे अपक्ष असून सुद्धा या ठिकाणी प्रस्थापिताच्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची जुळवाजुळव करून या स्पर्धेमध्ये टिकून असलेले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तसेच बहुजन वंचित आघाडीचे उस्मानाबादच्या उमेदवार सोनकते ताई स्नेहाताई सोनकते ह्या सुद्धा या ठिकाणी आघाडीवर असलेल्या दिसतात. त्याचबरोबर लोहा कंधार मतदारसंघाचे जे चंद्रसेन पाटील सुरनर जे उमेदवार आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धेमध्ये टॉपवर चालत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. अशा पद्धतीनं धनगर समाजाचे आणि इतर समाजाचे उमेदवार सुद्धा वंचितच्या माध्यमाद्वारे ह्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धेत या ठिकाणी संघर्ष करत असताना दिसत आहेत. बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी तर 30 ते 32 बहुजन वंचित आघाडीच्या जागा येतील असं भाकीत त्या ठिकाणी त्यांनी वर्तवलेलं आहे. आता पाहू 23 तारखेला काय त्यांचं भाकीत सत्य किंवा कितपत योग्य यशस्वी होतं ते. पण धनगर समाजाच्या या सर्व उमेदवारांच्या मुळे अनेक ठिकाणी धनगर समाजाचे उमेदवार हे स्पर्धेमध्ये असलेले पाहायला मिळतात. ते स्पर्धेत काम करत असताना त्यांच्या काही अपुऱ्या साधन सामुग्रीमुळं ते त्या ठिकाणी जरी कमी अधिक प्रमाणात चालत असले तरी परंतु ते प्रस्थापितांना मात्र निश्चितच अडसर वाटत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. आणि ओबीसी संघर्षाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजातील सर्वच नेतृत्वांना, मग ते सामाजिक नेतृत्व असेल, राजकीय नेतृत्व असेल, ह्यांना ह्या निवडणुकीमध्ये सामाजिक नेतृत्व आणि राजकीय नेतृत्व करण्याची मोठी संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. त्याचबरोबर ह्या समाजाच्या खांद्यावर मान ठेवून इतर ओबीसी समाज आज मितीला चालत असलेला पाहतो. आणि म्हणून धनगर समाजाच्या संपूर्ण कार्यकर्त्यांवर ओबीसीच्या, मायक्रो ओबीसीच्या जनमानसांचा एक विश्वास या ठिकाणी बसत आहे. म्हणून धनगर समाजाने अत्यंत जबाबदारीने या ठिकाणी वागलं पाहिजे आणि हे वागत असताना जबाबदारीनं बोललंही पाहिजे. हे मात्र कार्यकर्त्यांना, सामाजिक कार्यकर्त्यांना ह्या निवडणुकीतून भान आलेलं मला या ठिकाणी दिसतं. आणि मोठ्या प्रमाणात आपली जी सामाजिक कार्यकर्ते आहेत, राजकीय क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते आहेत, ही सर्व कार्यकर्ते अत्यंत सुदृढ अशा लोकशाहीतील वर्तणूक जी पाहिजे त्या पद्धतीची वर्तणूक आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये
आज मितीला महाराष्ट्रभर पाहायला मिळते आणि एक दुसऱ्याशी संवाद साधत असताना अत्यंत आदरपूर्वक हे सामाजिक कार्यकर्ते आपले संवाद साधत आहेत. आणि म्हणून धनगर समाज जसा प्रस्थापितांना आपण आपलं नेतृत्व मानण्याचं 75 वर्षे शिकलो, तसं आज मितीला धनगर समाजाची अशी परिस्थिती आहे, कमी अधिक प्रमाणात उमेदवार निवडून येतील किंवा कमी अधिक प्रमाणामध्ये ते हरतीलही, परंतु त्याचबरोबर धनगर समाजाकडं मायनर ओबीसी आणि ओबीसी एका अपेक्षेनं पाहत आहे, एका आशेनं पाहत आहे. तेव्हा त्यांच्या अपेक्षा, त्यांच्या आशा पूर्ण करण्याच्यासाठी धनगर समाजातील सर्व कार्यकर्त्यांनी, मग राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी जबाबदारीनं वागून ओबीसींना हा विश्वास दिला पाहिजे की आम्ही तुमचं नेतृत्व योग्य पद्धतीनं करू शकतो. तेव्हा धनगर समाजाच्या मागे आज मोठ्या प्रमाणात बहुजन वंचित आघाडीच्या सारख्या पक्षांचं सुद्धा, ओबीसी बहुजन पक्षाचं सुद्धा या ठिकाणी धनगर समाजाच्या नेतृत्वावर विश्वास असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून धनगर समाजाची, कोणत्याही समाजाची लोकशाहीमध्ये 100% वोट बँक ही त्या पक्षाकडे किंवा त्या व्यक्तीकडे नसतेच. तरी परंतु एवढ्या अज्ञानी समाजाला, एवढ्या आंदोलनाच्या मार्फत, एवढ्या उपोषणाच्या मार्फत धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक अंडरस्टँडिंग, एक समजदारपणा या ठिकाणी आलेला आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि हे त्या आंदोलनाचं, उपोषणाचं फलित असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आणि त्याचबरोबर ओबीसीच्या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसीचं नेतृत्व धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवून धनगर समाजाला नेता मानायला या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. याचं उदाहरण म्हणून अहमदपूर आणि लोहा आणि त्याचबरोबर माजलगाव या 3 मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाजाचे कार्यकर्ते, नेते आणि उमेदवार हे संघर्ष करत असलेले मला दिसत आहेत. गणेशदादा नक्कीच. हाके हे फार मोठ्या याच्यामध्ये प्रमाणामध्ये त्या काही ठिकाणी अजूनही प्रस्थापिताच्या विरुद्ध मतदारसंघ आपल्याला संघर्ष जे करून आहेत आज ते याच्यामध्ये ऍड नंबर करता 1 वर येऊ असलेले शकतात. पाहायला मिळतात. तीच परिस्थिती लोह्याची सुद्धा आहे. आणि लोह्यामध्ये सुद्धा सुरनर साहेबाच्या पाठीमागे संपूर्ण ओबीसी त्या ठिकाणी उभा टाकलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्याचबरोबर माजलगाव मतदारसंघामध्ये सुद्धा माधवराव तात्या निर्मळ हे सुद्धा मोठ्या प्रमाणात हा संघर्ष या ठिकाणी करत आहेत. आणि या ठिकाणी प्रथम क्रमांकावर आपलं सध्या तरी ते प्रभुत्व टिकून असलेले निश्चित मला या निश्चित. तर मी ठिकाणी तुम्हाला पाहायला थोडंसं इथं मिळतात. थांबवतोय. म्हणूनच धनगर समाज हा ओके सर. तर याच्यामध्ये मला थोडंसं काही गोष्टी आहेत ना, चर्चेच्या अनुषंगाने जिथं आता तुमचे मुद्दे आले, त्या मुद्द्याच्या आधारे काही गोष्टी आपल्यासमोर ठेवायच्या होत्या, की काही मतदारसंघ असे आहेत. जसं आपण अकोला पूर्वमध्ये ज्ञानेश्वर सुलताने जे आहेत, जे जिल्हा परिषदचे गटनेते आहेत, ते देखील वंचित करणं तेवढेच ताकदीचे उमेदवार आहेत. जसे आपले हरिदास बदे होते, त्याच ताकदीचे उमेदवार आहेत आणि त्याच्यामुळे ते देखील तिथं विधानसभेला निवडून येऊ शकतात, अशी सिच्युएशन आहे. त्यानंतर घनसावंगीमध्ये आपले बळीराम तात्या खटके जे आहेत, हे देखील स्पर्धेतले उमेदवार आहेत. त्यामुळं मतदारसंघ जसा सोलापूर मध्ये चेतन नोरटे आहेत, सांगोल्यातलं आपलं डॉक्टर बाबासाहेब देशमुख आहेत, यांची राहिली आपल्याला. त्याच्यानंतर कर्जत जामखेडला राम शिंदे साहेब आहेत. धुळ्यामध्ये अनिल गोटे आहेत. हे देखील एक महत्वाचे उमेदवार जे आहेत. म्हणजे या विधानसभेच्या माध्यमातून आपल्यासमोर 20-22 उमेदवार असे आहेत सध्या, की जे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाच्या रेसमध्ये असणारे आहेत. आणि याच्यातनं कदाचित यावेळी आपल्याला डबल अंकी संख्या जी आहे ती आमदारांची मिळू शकते. मुद्दा तुम्ही रास्त मांडला, की आपले उमेदवार वाढलेले आहेत, संख्या वाढली, 70च्या पेक्षा जास्त, 80 पेक्षा जास्त उमेदवार आहेत. अनेक ठिकाणी आपल्याला लढतायत वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून. मुद्दा हा आहे, की आपली वोट बँक जी आहे, ही वोट बँक या विधानसभा मतदारसंघांमध्ये ऍक्टिव्हेट आज जी पूर्वी होती, कारण की ज्या पद्धतीने सध्या प्रस्थापितांनी साम दाम दंड भेद पैसा सगळी अस्त्र मोठ्या प्रमाणावरती वापरायला आजपासून सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून आज चर्चेला हा मुद्दा जो घेतलाय तो त्याचं कारणच ते आहे. आणि म्हणून माझ्या बांधवांना सांगणार, तुम्हाला तुमच्या मतदारसंघामध्ये काय सिच्युएशन दिसते, तुम्ही जिथं आहात तिथं तुम्हाला काय वाटतंय, की जे मला दिसतंय, आपल्या लोकांना या ठिकाणी फोडायचं काम चालू केलेलं आहे, बुद्धिभेद करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. त्या ठिकाणी आपल्या लोकांना देवी देवतांच्या शपथ असतील, भंडाऱ्याच्या शपथ असतील, त्या घेण्याचं काही भागामध्ये कामकाज सुरू झालेलं आहे. त्यानंतर आर्थिकच्या बाबतीमध्ये देखील माझं म्हणणं आहे, ठीक आहे, घ्या, रसद मिळेल तिकडून घ्या, पण यावेळी देखील आपण ठामपणे आपल्या उमेदवाराच्या मागे 80-90% जो गट्टा आहे आपला, तो जर आपण उभा करायला यशस्वी झालो, अनेक ठिकाणी अपक्ष देखील लढतायत, त्यांचं देखील कौतुकच केलं पाहिजे. परंतु त्यांच्या मागे जर आपण ताकद उभी केली, काही मतदान त्यांना जर आपण मिळवून दिलं, तर उद्याच्या काळामध्ये 2029ला
आपली आजची 70ची संख्या जी आहे पगडे सर, ती 150 पार जाईल. विधानसभा लढवणारी इच्छुक जे आहेत ना आणि ताकदवर फळी जी आहे ती देखील संख्येनं आज 22-23 आहे ती 50च्या वर जाईल. आणि आपलं जो लक्ष आहे 50 आमदार निवडून आणणं, 5-6 खासदार निवडून आणणं, त्याला देखील बळ भेटेल. आणि आपला जो मुद्दा आहे आरक्षणाच्या अनुषंगानेच आपण सतत विचार करतोय, ते मिळवण्यासाठी देखील आपल्याला जी आवश्यक संख्या आहे ते देखील गाठता येईल. आणि म्हणून ही जी तुम्हाला जाणवते आता खाली मी आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांना पण माझी विनंती आहे, तुमच्या भागामधली आपली वोट बँक जी आहे ती ऍक्टिव्हेट दिसते का तुम्हाला, संघटित दिसते का, आपले जिथं उमेदवार आहेत त्यांच्या पाठीमागे ताकदीनं काम करताना दिसते का, सामाजिक संघटना ज्या आहेत त्या ठिकाणी आपल्या उमेदवारांसाठी काम करताना दिसत आहेत का, तुम्हाला काय वाटतंय हे कमेंट करून कळवा. अनेक ठिकाणी सर जर बघितलं गेलं रासपच्या माध्यमातून देखील जवळपास 42-43 उमेदवार समाजातले दिलेले आहेत. वंचितच्या माध्यमातून 10-12 उमेदवार त्या ठिकाणी चांगले दिलेले आहेत. भोकरदनला जर बघितलं आपण तर दीपक बोराडे उमेदवार आहेत. तर अशा ठिकाणी देखील आपली वोट बँक तुम्हाला ऍक्टिव्हेट दिसते का? बोला सर. हॅलो, हा बोला. आवाज येतो का सर? हा येतो बोला ना. आवाज येतो का म्हणलं? हो येतोय, बोला बोला. हॅलो, हा बोला. हा, तर यामध्ये एक मला निदर्शनास आलेलं आहे की काही मतदारसंघात फेरफटका मारत असताना की धनगर. ठीक आहे अमोलजी, मी तुमच्याकडे येतोय. अमोल मैदान, हा जय मल्हार तुमच्या सर. भागातली काय परिस्थिती आहे, तुम्हाला काय जाणवतंय? बोला. जय मल्हार. धाराशिव मध्ये वंचित मार्फत स्नेहाताई सोनकाटे आघाडीवर आहेत प्रचाराला. पर अडचण अशी आहे की काही जण आपलेच म्हणजे अडचण आणत आहेत. आपलेच कार्यकर्ते दुसऱ्या पक्षाचे जाणून बुजून प्रचाराला अडथळे, डिजिटल फाडणे, गावात वाहने येऊ न देणे असंच चालू आहे. अजून काय जाणवतंय आजूबाजूचा? जतमग पडळकर साहेबाच्या इथं बी 2 धनगर उमेदवार, जानकर साहेब आणि सक्सेना सलगर यांच्या पदयात्रा आहेत. नाही ठीक आहे, आपल्या बघा माणसाच्या विरोधात राजकीय लक्षात पक्ष. घ्या, आपला माणूस जो ज्या पक्षात काम करतोय त्या पक्षात तो त्याला काही भूमिका दिलेली असणार, तो जाणार तिथे. समजा कोणी राष्ट्रवादी वेगवेगळ्या पक्षात ना, आता भाजपवाली भाजपच्या साठी काम करणार, राष्ट्रवादीवाले राष्ट्रवादी साठी काम करणार, तो विषय नाही. विषय लक्षात घ्या की मतदार जो आहे हा मतदार कुठं आहे, नेत्यांकडे कामं दिली म्हणून नेत्यांच्या किती सांगण्यावरनं तिथला मतदार मध्ये किती स्विंग होईल देखील विषय असतोच. पगडे सर. हे अगदी बरोबर आहे की या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीनं विविध पक्षांनी आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना राबवत असताना त्या त्या जातीचा कार्यकर्ता त्या त्या जातीच्या मतदारसंघात त्यांच्या पाठीमागं सोडलेला आहे. एकमेकाच्या विरुद्ध ते प्रचार करत असलेले आपल्याला पाहायला मिळत असलेले या ठिकाणी दिसून होते. परंतु ही पक्षीय व्यवस्था लोकशाहीमधली धनगर समाजाने समजून घेतली पाहिजे आणि ह्या पक्षीय व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची प्रक्रिया होणं साहजिकच असतं. परंतु धनगर समाज किंवा ओबीसी समाज ह्या प्रक्रियेला फार मोठ्या प्रमाणामध्ये दाद देणारा नाही आणि म्हणून ओबीसी आणि धनगर समाज हा शेवटच्या टप्प्यामध्ये पैशामुळे किंवा आमिषामुळे मोठ्या प्रमाणामध्ये काहीतरी या ठिकाणी आमिषाला बळी पडेल असं आपल्याला वाटत आहे. परंतु ही परिस्थिती नाहीये. ओबीसी आणि धनगर समाजातील त्याचबरोबर इतर मित्र जाती आजकाल पैशांपेक्षाही ह्या आंदोलनामध्ये ओबीसीचा झालेला अपमान, या आंदोलनामध्ये ओबीसीला दिलेली सत्ताधाऱ्यांकडूनची वागणूक आणि त्याचबरोबर धनगर समाजाचा जो एसटीचा प्रश्न आहे, त्याचबरोबर सामाजिक प्रश्न आहेत, हे प्रश्न सोडवण्यामध्ये शासन आणि शासनाचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कमी पडलेले आहेत आणि म्हणूनही पैशाच्या आमिषाला बळी पडणारा आजचा हा आपला धनगर समाज या परिस्थितीमध्ये तरी मला दिसत नाहीये. त्याचबरोबर ओबीसी समाज सुद्धा पैशामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमिषाला बळी पडेल असं या ठिकाणी चित्र मतदारसंघांमध्ये पाहायला मिळत नाहीये. किरकोळ पैसा थोडाफार येण्या जाण्यासाठी किंवा काही चहा पाण्यासाठी वगैरे अशा पद्धतीचं चालतं. परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणात 100 कोटी 200 कोटी अशा पद्धतीची जी पैसे वाटप करण्याची प्रस्थापितांची एक प्रक्रिया आहे किंवा त्याची जी एक
धारणा आहे, एवढे पैसे त्यांनी जरी खर्च केले तरी परंतु ओबीसीचा स्वाभिमान आणि धनगर समाजाचा एसटीचा प्रश्न, ह्या दोन गोष्टी या ठिकाणी प्रामुख्याने ओबीसी आणि मायनॉरिटीज ओबीसी त्याचबरोबर धनगर समाज ह्या सर्वांच्या प्रतिष्ठेच्या आणि त्यांच्या ज्याला काय म्हणतो अस्मितेच्या बाबी झालेल्या आहेत. आणि ह्या अस्मितेमधून ह्या पैशाला किंवा प्रस्थापितांच्या कोणत्याही आव्हानाला हा ओबीसी समाज, धनगर समाज या निवडणुकीत बळी पडेल असं मला तरी या ठिकाणी वाटत नाही. आणि मी सुरुवातीला नावं घेत असताना मला एक विचारायचं सर की हे बळी पडू नयेत म्हणून आता शेवटच्या टप्प्यामध्ये, कारण की आजवरचा जो अनुभव आहे ते बळी पडतात. विशेषतः जर तुम्हाला आता कसं आहे, मराठवाड्यामध्ये तो एक वेगळा आरक्षणाच्या विषयाच्या अनुषंगाने करंट आहे, परंतु जर वेगवेगळ्या भागात बाकीच्या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं तर नेहमी प्रस्थापित मंडळीने काय केलेलं असतंय, त्यांचे डाव जे आहेत निवडणुकीच्या, आता समजा 15 तारीख संपली, 16, 17, 18, 19 एक 3-4 दिवस त्यांचे डाव चालू असतात. हे आम्ही प्रत्यक्षात बऱ्याच वेळा अनुभव घेतलेला आहे. त्याच्यामुळं आता जी कंडिशन जी आहे, ज्यासाठी आपण एवढी मशागत घेतली, आपल्या वोट बँकेसाठी मशागत सर्वांनी मिळून घेतलेली आहे, सर्वांनी या वोट बँकेला जागृत करायचं काम, संघटित करायचं काम हे आपण केलेलं आहे. आजही आपण जर बघितलं, युवा वर्ग मोठ्या प्रमाणावरती जागृतीच्या फ्लोमध्ये आहेच, परंतु 50च्या पुढचे घटक जे आहेत, जे सोशल मीडियाशी फारसे टच नाहीत, कनेक्ट नाहीत, असे घटक किती जागरूक आहेत, ते त्यांच्या गट जे आहेत की ते जे गट तयार झालेले असतात प्रस्थापितांचे, त्या गटाला किती कनेक्ट आहे, त्या गटाचंच किती ऐकतात, मतदानामध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी काय काय क्लृप्त्या करतात, हे देखील फॅक्टर फार महत्वाचे आहेत. जसं आता अमोलजीने सांगितलं, त्यांनी जो तिथला धाराशिवचा फॅक्टर मांडला. अजून काय काय जाणवतंय अमोलजी तिथं? हा, प्रचाराला म्हणजे माणसं उघड फिरत नाहीत आपले धनगर समाजाचे, म्हणजे दबावाखाली आहेत काही. कोणाचा दबाव जाणवतोय, त्याच्यामुळे काय? अडचणी येत आहेत प्रस्थापितांचा, दुसऱ्या कोणाचा. ओके. आणि आपल्या तर म्हणजे आपल्यातच बांधणे लावायचा कार्यक्रम चालू आहे त्यांचा. एका कार्यकर्त्याला हाताशी धरून दुसऱ्या, जे बुद्धिभेद असतो तो बुद्धिभेद असाच केला जातो. तुमच्यातले तुमच्यात वाद लावणं असेल, तुमच्यातले तुमच्यात गटामध्ये झुंजवणं असेल, हे कार्यक्रम आता सर्रासपणे पुढचे 3-4 दिवस तुम्हाला वर्षापासून या निवडणुकीमधला हा प्रस्थापितांचा अजेंडा असतो, प्रस्थापितांचा प्लॅन असतो, कार्यक्रम असतो सगळे सर, बरोबर आहे का? हा, बरोबर आहे. तर त्याला आपल्या लोकांची जबाबदारी आहे, आपल्या युवकांची जबाबदारी आहे. विशेषतः 20 ते 40 वयोगटामधली, 45 वयोगटामधली जी पिढी आहे, या पिढीला हे सगळ्या गोष्टी समजत आहेत, शिक्षित आहेत. त्यांनी या गोष्टीमध्ये लक्ष घालून, नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं की असे घटक जे आहेत आपले, ते म्हणतात ठीक आहे आता काय होत नाही ना, कशाला त्या प्रक्रियेमध्ये जावा, कशाला त्रास करून घ्या. परंतु म्हणून आपण सातत्याने वारंवार सांगत होतो की आपली जी प्रत्येक विधानसभेमध्ये, प्रत्येक तालुक्यात एक समन्वय टीम जी आहे, वेगवेगळ्या संस्था संघटनांनी एकत्र या आणि त्याच्या माध्यमातून आपल्या उमेदवारांच्या पाठीमागे बॅकअप द्या. वोट बँक जी आहे आपली, तिला बांधायचं काम करा, तिला जागृत करायचं काम करा, तिला नर्चर करा आणि चांगल्या पद्धतीनं कुठं कुणाच्या पाठीमागे उभं राहायचं याच्या देखील त्यांना सातत्याने आयडिया द्या. आता खऱ्या अर्थानं गरज आहे, हे पुढच्या 2-4 दिवसामध्ये या वोट बँकेला साथ घालण्याची गरज आहे, जागा करायची गरज आहे, घराघरामध्ये जाऊन बैठका घेण्याची गरज आहे, घोंगडी बैठका घेण्याची गरज आहे. कोणाला मतदान करायचं, का करायचं, कोणत्या विषयाच्या आधारे, मुद्द्याच्या आधारे समाजाची जी काही सांघिकपणे मतदान करण्याची निर्णय प्रक्रिया ठरलेली आहे, ठराव झालेला आहे, त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे, हे देखील सांगणारे लोक खाली पाहिजेत ना. आणि कोणी फाडून जाते म्हणून वाट बघत बसायचं किंवा आपल्या याच्यामध्ये आपण आपली वोट बँक कायम फटाफटीची आहे म्हणून तशीच ठेवायची नाही, तर ती आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की ह्या वोट बँकेला अजून मजबूत कसं करता येईल, कसं आपल्या लोकांच्या मागं 20 तारखेला मतदान झाल्यावरती 23ला ज्यावेळेस निवडणुकीचे निकाल जाहीर होतील, त्या निकालामध्ये महाराष्ट्रामध्ये ही वोट बँक जी आहे ती कोणाला सत्तेत आणायचं आणि कोणाला सत्तेच्या बाहेर ठेवायचं, अशा पद्धतीची काम करणारी वोट बँक दिसली पाहिजे. त्यासाठी पुढचे 2-4 दिवस अत्यंत महत्वाचे आहेत सगळे सर. नाही, हे अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे, परंतु आता जर आपण प्रस्थापितांच्या विरोधात जर मतदान करण्याचा एक निर्णय घेतला तर प्रस्थापित पक्षांनी दिलेल्या उमेदवारांच्यावर आपण अन्याय करतो असा त्याच्यामधला अर्थ निघतो. आणि म्हणून लोक आपले एवढी हुशार निश्चित झालीत, प्रस्थापितांच्या दिलेल्या उमेदवाराच्या मतदारसंघामध्ये अशा प्रकारे आपले लोक अत्यंत संयमाने
आणि चातुर्याने वागत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा धनगर समाज किंवा इतर समाजावरती तेथील कार्यकर्ते नामूल्य करत नाहीयेत. परंतु त्या मतदारसंघांना सोडलं तर इतर मतदारसंघामध्ये मात्र ओबीसीच्या नेत्यांच्या मार्फत, बहुजन वंचित आघाडीच्या नेत्यांच्या मार्फत आणि आताच सांगितल्याप्रमाणे काही अपक्ष उमेदवारांच्या स्ट्रॉंग पोझिशनमुळे या ठिकाणी मात्र ओबीसी आणि धनगर समाज हा एकमुष्टपणे हातात हात घालून चाललेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि ज्या ठिकाणी ओबीसी किंवा धनगर समाजाचे कॅन्डिडेट आहेत त्या ठिकाणी ओबीसी पक्षाकडून, प्रकाश अण्णाकडून मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार सभा घेतल्या जात आहेत. आणि ज्या ठिकाणी अपक्ष आहेत त्या अपक्षांना सुद्धा बळ देण्याचं काम त्या मतदारसंघातील कार्यकर्ते समाज या ठिकाणी करत असलेला दिसतोय. आणि हे करत असताना धनगर समाजासोबत ओबीसी मायनॉरिटी हा 70% वर आज आपल्याकडं पाहायला मिळतो आपल्या पाठीमागे. आणि त्याचबरोबर जे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार आहेत ह्या उमेदवारांना तर बहुजन वंचित आघाडीला तर ओबीसीने संपूर्णपणे त्या मतदारसंघात जिथं प्रस्थापित उमेदवार नाहीत परंतु बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार आहेत या ठिकाणी अलिखित अशी स्वरूपाची एक धाटणी झालेली आहे की एक धोरण झालेलं आहे की जे नेत्यांनी जाहीर केलं नाही परंतु लोकांनी स्वीकारलेलं आहे. मग ज्या ठिकाणी ओबीसीचा उमेदवार आहे त्या ठिकाणी वंचितचं सहकार्य या ठिकाणी मिळतं आणि ज्या ठिकाणी वंचितचा उमेदवार आहे त्या ठिकाणी ओबीसीचं सहकार्य त्या वंचितला मिळत आहे. आणि परंतु प्रस्थापित पक्षाला मात्र या सर्व याच्यामध्ये दूर ठेवण्याचं काम ओबीसी आणि धनगर समाज करत असलेला आपल्याला प्रस्थापित मतदारसंघ सोडले तर इतर मतदारसंघामध्ये ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे. तेव्हा ज्या ठिकाणी वंचित आणि ओबीसीचे उमेदवार आहेत किंवा स्ट्रॉंग धनगर समाजाचे अपक्ष उमेदवार आहेत अशा मतदारसंघामध्ये तर मोठ्या प्रमाणामध्ये जो काही ह्या आंदोलनाच्या मार्फत गालबोट लागलेला आहे ह्या प्रमुख आंदोलनकर्त्यांना म्हणजेच प्रस्थापित आंदोलनकर्त्यांना त्या ठिकाणी बहुजन वंचित आघाडीकडून किंवा धनगर समाजाकडून किंवा ओबीसी कडून विचारलं सुद्धा जात नाही अशी त्यांची ही परिस्थिती मराठवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तेव्हा ते स्वतःहून येतात परंतु त्यांच्यावर फारसा विश्वास सुद्धा या ठिकाणी ठेवण्याचं काम संबंधित उमेदवारांकडून केलं जात नाही. हे प्रामाणिकपणे काम करतो म्हणतात. एक मुद्दा अजून एक राहून गेला बोलता बोलता ते मगाशी अमोलजींनी उपस्थित केला होता की या पक्षातून हे जातात त्या पक्षातून ते नेते जातात त्या ठिकाणी प्रचार करायला जाणार, ते त्यांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे ते जाणार. परंतु आपला मतदार जो आहे त्या मतदाराला ज्या पद्धतीने आपण मेहनत घेतोय आपला मतदार त्या ठिकाणी जागरूक झाला पाहिजे. आपला मतदार जो आहे तो एक गट्टा तयार झाला पाहिजे आणि ते कोणाला द्यायचं हे मतदारांना समजलं पाहिजे. नेत्यांना फिरवू द्या कारण की त्यांना फिरवण्यासाठीच उमेदवाऱ्या दिल्या असतील किंवा पदं दिल्या असतील किंवा जबाबदाऱ्या दिल्या असतील ते त्याच्यासाठीच असतील. आपण तेवढं व्यतीत होण्याचे कारण नाही सगळे सर, बरोबर आहे का? त्यांच्याकडे ती जबाबदारी दिली त्यांना तर त्या अजेंडा त्या पक्षांचा राहणार आहे. त्यामुळे आपण कोणी समजा उद्या इन केस उत्तमराव जानकरांना वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये वापरलं आणि ते माळशिरसमध्ये उमेदवारी दिली म्हणून आपण व्यतीत होण्याची गरज नाही किंवा त्यांनी तिकडे काय कमेंट केला म्हणून व्यतीत होण्याची गरज नाही. तिथल्या मतदारांनी ही काळजी घ्यायची की आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहायचं. तसंच माळशिरस मधल्या उमेदवारांनी देखील आपली काळजी घ्यायची की आपल्या उमेदवाराच्या पाठीमागे राहायचं. जिथं कुठं उमेदवाऱ्या मिळालेल्या आहेत तिथं आपल्याच उमेदवाराच्या, मग तो भरे भाजपचा तशा पद्धतीनं त्यांच्यावरती ॲलिगेशन्स करत बसण्यापेक्षा आपल्याला भोळे आशा काय असते की त्यांनी त्या पक्षात काम करत असताना फक्त समाजाचंच म्हणून केलं पाहिजे. तर तसं कधी होत नाही. आपण पण तेवढंच प्रोफेशनली विचार केला पाहिजे. त्यांच्याकडे रोल दिलाय तो त्यांनी रोल प्ले करू द्यात. परंतु आपल्याकडे मतदार म्हणून, समाजाचे संघटन करते म्हणून, समाजाचे प्रबोधन करते म्हणून, समाजाचे आपण या ठिकाणी मतदार म्हणून जो रोल आपल्याकडे आहे तो रोल आपण प्ले व्यवस्थित केला पाहिजे. मग बघा महाराष्ट्रातल्या राजकारणाचं समीकरण सगळं बदलून जाणार आहे. यावेळी युती असू द्या किंवा महाविकास आघाडी असू द्या ह्या दोघांनाही सत्ता सहजासहजी मिळणार नाही आणि त्याच्यामुळं आपल्या मताच्या आधारे या ठिकाणी अनेक प्रस्थापित पडणार आहेत, अनेक अपक्ष निवडून येऊ शकतात आणि त्याच्यामुळे सत्तेच्या चाव्या कदाचित अपक्षांकडे पण जाऊ शकतात. अशी परिस्थिती देखील येऊ शकते.
पगडे सर. अगदी अगदी बरोबर आहे. त्यांनी त्याच्यामुळेच प्रस्थापित पक्षांनी आपले पोल टाकायला सुरुवात केलेली आहे की यांना 145 ते 165 जागा मिळतील, यांना 96 ते 100 जागा मिळतील. मग जर हे 3-2-6 पक्ष या ठिकाणी 126 190 जागा घेणारे, आपलं 100 ते 120 जागा घेणारे आणि 145 ते 165 जागा घेणारे एवढेच जर निवडून येणार असतील, तर मग इतर अपक्ष स्ट्रॉंग उमेदवार, ओबीसी, बहुजन वंचित आघाडी या लोकशाही प्रक्रियेतले घटकच नाही आहेत का? तर यांचा एकतरी उमेदवार निवडून येईल असं कोणताही सर्वे या ठिकाणी दाखवत नाहीये. आणि म्हणून सर्वे सुद्धा यांनी मॅनेज केलेले आहेत. हर एक गोष्ट हे मॅनेज करत आहेत पैशाच्या पुढं. परंतु पैशांमुळे हे सर्व मॅनेज होणं प्रस्थापितांना या कालखंडामध्ये ओबीसी आणि इतर मित्र जातीचे संघर्ष पाहता ह्या महायुती आणि महाविकास आघाडीला निश्चितपणे या ठिकाणी धक्का बसेल आणि नंतरच मग यांना धनगर समाजाची आणि ओबीसी संघटनांची किंवा ओबीसी समाजाची मोठ्या प्रमाणामध्ये आठवण येईल. तोपर्यंत यांच्याकडं आता सध्याच्याला कोणत्याही प्रकारची जाणीवपूर्वक निवडून येतो अशी ठाम भूमिका घेण्याची या प्रस्थापित 6ही पक्षाची कोणतीही हिंमत नाहीये. म्हणूनच या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेबांनी तरी 30-32 जागा वंचितच्या येतील म्हणाले, परंतु काही ना काहीतरी त्यांच्या जागा निश्चितपणे येतील असा मला या ठिकाणी विश्वास आहे. आणि बऱ्याचशा ठिकाणी आपल्या समाजाचे अनेक उमेदवार मोठ्या प्रमाणामध्ये अपक्ष म्हणून लढत असताना या ठिकाणी या रेसमध्ये असलेले मला पाहायला मिळतात. सर आता बघा, जशा वंचितच्या एक 4-5 ठिकाणी निवडून येतील असं दिसतंय, काही प्रहारचे येतील, काही रासपच्या 2 ठिकाणी निवडून येतील असे चिन्ह आहेत. अण्णाचे प्रकाश अण्णा शेंडगेंच्या 1-2 ठिकाणी निवडून येतील. असे वेगवेगळे घटक आहेत. शेकापच्या काही येतील, वेगवेगळ्या आघाड्यांच्या आहेत. अशा एक 25 जागा, 20-25 जागा ज्या आहेत ते अपक्षांच्या माध्यमातून येऊ शकतात. आणि त्याच्यामुळं यांची जी काही गरज आहे, आपल्या मताचं महत्व लक्षात आलं असेल आपल्याला की किती आहे. कारण की हे जे अपक्ष किंवा हे प्रस्थापित पाडणं, अपक्षांना निवडून आणणं किंवा आपल्या लोकांच्या मागे वोट बँक उभे करणं हे किती गरजेचं आहे. आणि याच्यातनं आपल्या वोट बँकेचं मूल्य जे आहे ते उद्याच्या काळामध्ये निश्चितपणे वाढणार आहे. आणि त्याच्यामुळं सर्व मतदारांना माझं नम्र निवेदन आहे, कार्यक्रमाच्या निमित्तानं मी कार्यक्रमाच्या समारोपाकडे आलेलो आहे की आपण जागरूकपणे मतदान करा. आपण तर करा, पण आपल्या इतर बांधवांना देखील मतदान करायला व्यवस्थित सांगा. मित्र जातींना मतदान करून घ्या. आपल्या उमेदवारांच्या पाठीमागे ताकद द्यायचं काम करा. असं एवढंच मला कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं. अजून काय मेसेज द्यायचा सर? हा, मला या ठिकाणी एवढाच मेसेज द्यायचा आहे की आपल्या ह्या चॅनलच्या माध्यमाद्वारे की आता प्रश्न उपप्रश्न मांडून त्याची उत्तरं शोधण्यापेक्षा ह्या क्षणाला धनगर समाज आणि ओबीसी समाजाला सोबत घेऊन ज्या ज्या ठिकाणी धनगर समाजाचे आणि ओबीसीचे उमेदवार निवडून येऊ शकतात किंवा वंचितचे उमेदवार निवडून येऊ शकतात, अशा ठिकाणी त्या त्या मतदारसंघामध्ये संबंधित कार्यकर्त्यांनी मन लावून काम केलं पाहिजे. आणि कोणत्याही प्रकारचे प्रश्न उपप्रश्न किंतु परंतु अशी या ठिकाणी भाषा वापरत बसलो तर आपला त्याच्यामध्ये वेळ जाईल आणि आपली शक्ती कमी होईल. तेव्हा असलेली शक्ती पॉझिटिव्हली या ठिकाणी वापरण्याचा कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा. सर्व ओबीसीला, मायनर ओबीसीला सोबत घेण्याचा प्रयत्न करावा आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नये, स्वतःही बळी पडू नये धनगर समाजाने आणि ओबीसीलाही बळी पडू नये. अशा प्रकारचे कार्यकर्ते ह्या प्रक्रियेमध्ये ह्या 4 दिवसामध्ये टिकून ठेवण्याचं काम धनगर समाजाने आणि ओबीसी. छोटा प्रश्न आहे तुम्हाला पगडे सर. बरं, एक छोटासा प्रश्न, आपण आता जास्त बाहेर नको जायला चर्चेच्या. एक छोटासा प्रश्न, वोट बँक म्हणजे काय? कारण की बऱ्याच लोकांचा गैरसमज झालाय की आपलं 70,000 मतदान आहे म्हणजे आपली वोट बँक आहे. वोट बँक लोकांचा, आता इथे रिमाजी मार्केट म्हणतात आपली वोट बँक आहे. अरे वोट बँक नेमकं काय असतं हे एकदा समजावून सांगा थोडक्यात. नाही, वोट बँक ही निश्चितपणे असती, परंतु ती वोट बँक सांभाळण्याची लिडरशिप करण्याचं जे एक शहाणपण लागतं नेतृत्व. वोट बँकच म्हणजे काय लोकांना पहिलं सांगा स्पष्टपणे. वोट बँक म्हणजे ज्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या त्या समाजाचे ज्याला मतदारसंख्या म्हणतो, ती मतदारसंख्या जर जास्त असेल तर त्याला तो समाज आमची वोट बँक एवढी आहे असं म्हणून म्हणत असतो. तेव्हा अशा सामाजिक संघटनांच्या माझ्याकडे माझं जेवढं मी समजतो वोट बँक तुमची वोट संख्या आहे
वोट नंबर आहे, परंतु तो ऍग्रिगेटेड असेल, एकत्र डिपॉझिटेड असेल, गट्टा असेल, त्याला वोट बँक म्हटलं पाहिजे. कारण की बँक अगदी शब्द बरोबर. तिथेच येतो जिथे डिपॉझिशन होतं, जिथे एकत्रीकरण अग- होतं. म्हणजे पैसा आहे, पैसा तुमच्याकडे 10-50 लोकांकडे पैसा आहे, तो तिथं डिपॉझिट झाला म्हणून तो बँक झाला. तर तो आपली बँक मतदान असलं तरी ती बँकेत कुठं कन्व्हर्जन केलं आपण? वोट बँक नाही म्हणून नाही तर वोट बँक आहे. धनगर वोट बँक आपण आता जी करण्याचा प्रयत्न केला, अनेक दिवसापासून आपण सातत्याने प्रयत्न करतोय. मग ते आंदोलनाच्या माध्यमातून, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून ही वोट बँक कन्व्हर्जनचं काम चालू आहे. म्हणजे काय करतोय, लोकांना गट्ट्यानं मतदान करायला लावतोय. एकत्रित मतदान होऊन ते एकत्र डिपॉझिशन झालं पाहिजे. ही बँकिंग बोला सर, बोला थोडक्यात. नाही प्रॅक्टिकली आता ही जी वोट बँक आहे ही अशा पद्धतीची मी सांगितली ती तर आहेच, परंतु खरोखरच या वोट बँकचं कन्व्हर्शन मतदानाच्या बूथवर पेटीमध्ये होईल किंवा नाही ही वेळ 20 तारखेला आहे आणि 23 तारखेला त्याचा रिझल्ट पाहायला मिळेल. जर 100% मतदारांनी ओबीसी आणि धनगर समाजाने यावर गांभीर्याने विचार करून मतदान केलं तर ह्या वोट बँकचा धक्का प्रस्थापितांना ज्यावेळेस बसेल त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपली वोट बँक आता निर्माण झाली, पहिली पायरी आपण ओलांडत आहोत असं समजायचं. आणि म्हणून वोट बँक आपल्याला 23 तारखेला दिसेल. जर ह्या मतदानाच्या प्रक्रियेमधून प्रस्थापितांना आपण बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला, किमान 100% नाही, 50% नाही, 30%, 40% जरी या ओबीसी आणि धनगर समाजाने आणि बहुजन वंचित आघाडी आणि ओबीसी पक्षांनी आणि जानकर साहेबाच्या पक्षांनी ह्या एवढ्या घटकांनी मिळून जर प्रस्थापितांना या निवडणुकीत धक्के दिले तर निश्चितपणे ओबीसी आणि धनगर समाजाची वोट बँक कार्यरत झाली असं समजता येईल. ओके, बरोबर आहे. तर बऱ्यापैकी आजच्या विषयाच्या अनुषंगानं आपण मुद्दे कव्हर केलेले आहेत. बांधवांनो, तुम्हाला काय वाटते की ज्या पद्धतीनं धनगर वोट बँक तयार करण्यासाठी आपण मेहनत घेतली सगळ्यांनी, या निर्णायक टप्प्यामध्ये, विधानसभेच्या निवडणुकीच्या या शेवटच्या टप्प्यामध्ये आपली धनगर वोट बँक तयार झाली का? ती ऍक्टिव्ह आहे का? कार्यान्वित आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं, ही वोट बँक जी आहे आपली, तिच्याकडनं विधानसभेला 20 तारखेला मतदान करून आपण घेतोय किती आणि कोणासाठी करून घेतोय, हा देखील एक विषय महत्वाचा असणार आहे. तुम्हाला काय वाटतं, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं जी चर्चा झाली ती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा. लाईक करायला बिलकुल विसरू नका. जास्तीत जास्त बांधवांच्या पर्यंत विषय शेअर करा. त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपले जास्तीत जास्त उमेदवार निवडून आले पाहिजेत. सत्ता ठरवण्यामध्ये आपला वाटा हा महत्वाचा असला पाहिजे आणि आपल्या वोट बँकेला महत्व आलं पाहिजे. अशा पद्धतीचं या ठिकाणी डिस्कशन आपलं झालेलं आहे आणि सर्वांनी काळजीपूर्वक दिलेले विषय सर्व बांधवांच्या पर्यंत घेऊन जावेत अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आजच्या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल पगडे सर असतील, अमोलजी असतील, या सर्वांचेच मनापासून आभार मानतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थांबवतो. पुन्हा भेटूया वेगळ्या विषयासह. तुर्तास आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय मल्हार, जय महाराष्ट्र, जय भारत. जय मल्हार, जय महाराष्ट्र.